आमचा बहुतेक नगरपालिका आमच्यावाल्या आहे, भारतीय जनता पक्षाच्या, जिल्हा परिषदेच्या भारतीय जनता पक्षाच्या आहे. आणि जेव्हा आपण खाली येतो, म्हणजे आमदारकीचं खासदारकीचं इलेक्शन सोडा, पण स्थानिक स्वराज्य निवडणुकीला जेव्हा समोर जातो तेव्हा कार्यकर्त्याची भावना उंचावल्या जाते की आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे. मग ते शिवसेनेत असो, राष्ट्रवादीमध्ये असो, का भाजपमध्ये असो, की काँग्रेसमध्ये असो, कोणत्याही पक्षात असो. आणि म्हणून त्यांचा आदर ठेवून आम्ही हे निवडणूक सोबत लढणार आहे. कारण आखरी आमची 4 आमदार या ठिकाणी आहे. या वर्धा जिल्ह्याला पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचा आहे. अनेक कामं त्यांच्या माध्यमातून झाले. आणि देवेंद्रजीनं जे काम केलं 2014 पासून तर आतापर्यंत 2 वर्ष गेले, तर वाखाण्याजोगतं काम होतं. आजपर्यंत कोण्याच मुख्यमंत्र्यांना एवढं नगरपालिकेमध्ये निधी दिला असाल तो देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला. त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की ज्या प्रमाणात मागच्या वेळेस 6च्या 6ही नगरपालिका त्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या, जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या होत्या आणि पंचायत समित्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या, त्याच्यापेक्षा जास्त मतानं ह्या तर येईलच, पण बहुमत घेऊन हे सर्वच्या सर्व आमचे उमेदवार निवडून येईल. आखरी हेही असे विचार करून राहिले का बा ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे आणि कार्यकर्त्याच्या निवडणुका सर्वाला खुश करावं लागते. त्यांचा सुद्धा स्वतःचा नारा आहे की आम्ही सुद्धा वेगळं लढू, आम्ही सुद्धा वेगळं लढण्याकरिता तयार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.